सायलीला फार काळजी वाटत असते. ही तन्वी ना फारच हुशार आहे आणि ही काहीही करू शकते. अगदी अर्जुनच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो अशी भीती आता सायलीला वाटू लागली आहे. ती वारंवार फोन करून पाहते पण फोनच लागत नसतो. मग मात्र आता तिची काळजी दुप्पट झालेली असते. इकडे मात्र तन्वी अर्जुनशी गप्पा मारत बसलेली असते. अर्जुनला तन्वी खोदून खोदून विचारत असते, तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य तू मला तुझ्या तोंडून सांगावं. तेव्हा मात्र अर्जुनने चालाखीने तो विषय टाळला. हे बघ, जर आमचं दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं ना तर मी कधीच तिला एव्हा ना घराबाहेर काढून पण दिलेलं असतं, तिच्यापासून छुटकारा मिळवलेला असता ना. तर ते खरंच नाही. पण ती म्हणते माझ्याशी खोटं बोलू नको, मी स्वतः तुमच्या दोघांची पेपर्स पाहिलेली आहे. तेव्हा तो म्हणतो कुठे पाहिले आहेस. तेव्हा ती भांबावून जाते लगेच तो विषय म्हणते नाही सांगतच नाही. मग अर्जुन म्हणतो हे बघ, कधी कधी ना माणूस इमॅजिन करतो. जसं की सायली नेहमी म्हणते मला ढगामध्ये ससे दिसतात, तसंच तुझं झालं आहे. जी गोष्ट नाही आहे ती तुझ्या मनात आहे म्हणून ती तुला सगळीकडे दिसत आहे, असं नाही वाटत का? पण मात्र तन्वी म्हणत असते नाही, मी जे पाहिलं आहे ते खरं होतं आणि मी स्वतः माझ्या डोळ्याने ते पाहिलं असेल. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो मी तुला कधीच सांगते तरी तुला तोच विषय बोलायचा आहे आणि त्याच विषयावरती तू माझ्याशी वाद घालताय. आता मला तुझ्याशी काही वाद घालायचा नाही आणि तुला वाटतं आहे ना आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तर आहे जाऊ दे चला असं म्हणत तो म्हणतो चल मी इथून निघतो, आता मला इथे थांबायची अजिबात इच्छा नाही असं म्हणत तो लगेच तिथून उठतो. लगेच तन्वी त्याचा हात पकडते, त्याला म्हणते अर्जुन प्लीज थांब ना, मी काय म्हणते ऐक ना. मग मात्र अर्जुन म्हणतो माझा अजिबात मूड नाही आता इथे थांबण्याचा. तन्वी मग अर्जुनला सॉरी म्हणते, मी पुन्हा सायलीचं नाव काढणार नाही, आठवण काढू देणार नाही तुला असं म्हणतोय आणि मग दोघंजणं पुन्हा टेबलवर बसतात. इकडे मात्र सायली आईंना सांगते की मला कुसुमताईची फार आठवण येत आहे आणि मी तिला जाऊन भेटून येते. तेव्हा ती म्हणते ठीक आहे. कल्पना म्हणते तिची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ना. तेव्हा ती म्हणते हो ती बरी आहे पण मला तिची काळजी वाटते, मी तिला एकदा भेटून येते. तितक्यात अस्मिता म्हणते नवरा बाहेर काय गेला. इकडे बायकोचं वेंधळेपणाच चालू आणि आता नवरा घरी नाही म्हटल्यानंतर लगेच निघाली भटकायला. असं म्हटल्यानंतर कल्पना मात्र अस्मितावर चिडते, हे काय ग तुझं काहीतरी बोललंच पाहिजे का मध्ये असं म्हणत असते. कल्पना अस्मिताला चिडता सांगत असते ती प्रत्येक वेळेला तिच्या नवऱ्याची काळजी घेत असते, उठबस करत असते. नवऱ्याची पूर्णपणे काळजी घेणं हे तिच्याकडनंच शिकावं. तितक्यात मात्र सायली म्हणते मला उशीर होतोय आई, खरंच मी निघू का? कल्पना म्हणते हो चालेल तू जा आता. सायली म्हणते मला यायला उशीर होईल, मी कुसुमताईकडेच जेवेल, तुम्ही तुमचं जेवण वगैरे करून घ्या. मग कल्पना म्हणते हो चालेल तूही सांभाळून जा हां. सायली गेल्यानंतर कल्पना अस्मितावर चिडते, असं संध्याकाळच्या वेळेला लोळत पडायचं नसतं, उठून बस, लक्ष्मी येण्याची वेळ झालेली आहे आणि तुझी ही नाटकं बंद करायची. तेव्हा ती म्हणते मी नाही उठणार जा. सायलीला मात्र सारखी काळजी वाटत असते ती अर्जुनची. फोन तर लागत नाही, सारखा स्विच ऑफच येतोय. ती घाईघाईने तिकडे जायला निघते. इकडे तन्वी सॉरी बोलते अर्जुनला. मग दोघंजण टेबलवर बसून पुन्हा त्यांचं एन्जॉय करायचं ठरवतात. त्याच्याशी बोलण्याचा तन्वी प्रयत्न करू लागते. आत्ता कुठे आपल्या डेटचा रंग चढायला लागलाय. अर्जुन म्हणतो म्हणजे काय. तेव्हा ती म्हणते अरे तुझा क्लायंट आला नाही म्हणून आपल्या दोघांना एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला मिळाला ना, ते बोलते मी. आणि लगेच त्याला ती पुन्हा ड्रिंक ऑफर करते आणि त्याला घ्यायला लावते. तो नाही म्हणत असतो पण जबरदस्ती ती त्याच्या हातात ते देते. तरीही तो घेत नसतो. मग ती शेवटी उठून उभी राहते. तितक्यात वेटरचा धक्का लागतो आणि तिच्या हातातला ग्लास पडणारच. तितक्यात तिच्या पायावरती त्या वेटरच्या हातामधले ड्रिंक पडतं आणि मग ती खूप चिडलेली असते. अर्जुन म्हणतो चिडू नको, एक काम कर तू ना वॉशरूममध्ये जाऊन ते धुवून ये बरं. पण ती जात नाही. ती म्हणते माझ्या पायाला खूप दुखतंय, खूप जोराचं लागलंय. ते अर्जुनला म्हणते बघ बरं माझ्या पायाला नक्की काय झाले, काय लागले. तेव्हा तो जरा विचित्र वाटतं त्याला तिच्या पायाला बघताना. पण तो तिच्या पायात एक काच घुसलेली असती, ती काच तो काढतो. तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं तिचा पाय अर्जुनच्या हातात असतो. तिला आठवतं की तिच्या पायावरची ती तुळशी पानाची खून जर दिसली नाही तर अर्जुनला माझ्यावर संशय येईल ना. लगेच ती तो पाय काढून घेते आणि म्हणते थांब मी वॉशरूममध्ये जाऊन पाहून येते आणि माझा पाय पण धुवून येते. असं म्हणत ती लगेच धावत वॉशरूमकडे निघून जाते. ती निघून गेल्यानंतर मात्र अर्जुन म्हणतो ही काय विचित्र वागते, कठीण आहे बाबा हिच्यासोबत राहायचं म्हणजे. सायली मात्र ॲड्रेस शोधत आलेली असते. तिला हॉटेल सापडत नसतं. तिला काळजी वाटू लागते. हिने जर सांगितलं कोणाला फोन करून साक्षीला की माझ्यासोबत अर्जुन आहे, मग त्या तिघांनी मिळून जर अर्जुनचा काही दगाफटका केला तर, अशी ती काळजीत असते. ती एका व्यक्तीला विचारते इथे ही हॉटेल कुठे आहे. तेव्हा तो म्हणतो असं सरळ जाऊन पुढे जाऊन विचारा, मला नाही सांगता येणार. ती फोनवर बोलत असताना तिच्यासमोर प्रतिमा काहीतरी घ्यायला आलेली असते बाजारामध्ये. प्रतिमा तिच्यासमोर उभी असते पण तिचं लक्षच नसतं. तिच्या शेजारून सायली पुढे निघून जाते.
प्रिया वॉशरूममध्ये येते आणि तिला काळजी वाटत असते की माझा पाय अर्जुनच्या हातात मी दिला आणि त्याने जर ती खून पाहिली असती तर ती माझ्या पायावर तर नव्हतीच. त्याच्या लक्षात आलं असेल का? परत म्हणते नाही, त्याला ना बहुतेक ह्या जन्मखुनेबद्दल काहीच माहिती नसेल आणि त्याला काय असे ह्या विषयी माहिती नसल्यामुळे मग आपल्याला फायदाच होईल असं म्हणत ती त्या जन्मखुनेला परत एकदा पेन्सिलने घट्ट अशी बनवते. स्वतःच्या पायावर तशी ड्रॉइंग काढते आणि म्हणते नको, रिस्क घ्यायला नको. जर कधी कोणी माझा पाय पाहिला आणि त्याच्यावर जर निशाण दिसलं नाही तर उगाच कोणाला तरी संशय नको यायला असं म्हणत ती पायावरती निशाण बनवायला सुरुवात करते आणि छान असं तुळशी पानाचं निशाण बनवते. निशाण बनवून झाल्यानंतर पुन्हा ती आरशात स्वतःला पाहते, स्वतःला सावरते आणि पुन्हा अर्जुनकडे जाण्यासाठी निघू लागते. इकडे सायलीला फार काळजी वाटत असते. सतत फोन लावत असते पण फोनही लागत नाही. ॲड्रेसही शोधत असते, ॲड्रेसही सापडत नाही. म्हणून देवाकडे ती प्रार्थना करत असते सायली अर्जुन व्यवस्थित असू दे म्हणून ती देवाला सारखी विनंती करत असते. इकडे मात्र अर्जुन तन्वी बाथरूममध्ये गेल्याचं पाहून लगेच फोन अनलॉक करतो आणि लगेचच तो सायलीला फोन लावण्याचा प्रयत्न करतो. अनलॉक केल्यानंतर त्याला इतके सगळे मिस कॉल दिसत आहे. तो म्हणतो नक्कीच ती काळजीत असेल. तो ना तन्वीचा अंदाज घेतो कुठे आहे आणि मग लगेचच फोन करायची गडबड करू लागतो. अर्जुनने त्याचा कॅमेरा फोन ऑन केला आहे. फोनचा कॅमेरा हे ऑन केलेला असतो आणि शूटिंग काढायची त्याने ठरवलेली असते. तो टेबलवरती छान व्यवस्थित सेटही करतो आणि तितक्यात तन्वी येते. तन्वी आल्यानंतर तुझा बाय बरा आहे ना असं अर्जुन विचारतो आणि मग ती म्हणते हो बरा आहे, बस ना. बसायला लागतात तितक्यातच तिथे म्युझिक वाजायला सुरुवात होते. टिकटिक वाजते म्हणत असं म्हणत म्हणत गाणे लागू लागतात. सगळे तिथले आजूबाजूची मुलं मुली ते डान्स करण्यासाठी उभे राहतात. आता ते पाहिल्यानंतर तन्वी म्हणते अरे वा, इथे तर सॉन्ग सुरू झाले, कपल डान्सही सुरू झालं, चला आपण पण करूया ना. तो म्हणतो नाही नाही, पण ती जबरदस्ती त्याला ड्रिंकवर ड्रिंक पाजायला सुरुवात करते आणि हे सगळं काही दृश्य त्या कॅमेऱ्यात आता दिसायला आणि शूट व्हायला सुरुवात झालेली असते. अर्जुन पिलेला असतो आणि तो तन्वीलाही पाजण्याचा प्रयत्न करतो पण तन्वी मात्र फार हुशार, एकच घोट पिते, त्याला जास्त पाजते आणि आता अर्जुनला चढायला लागले आहे. त्याला समोरचं काही दिसेनासं झालेलं असतं आणि ती त्याला अक्षरशः ती प्रिया म्हणजे आपली सायली दिसू लागलेली असते आणि तिच्यासोबत सायली म्हणून तो डान्सही करू लागलेला असतो. अर्जुनला ड्रिंक इतकी चढलेली असते, तो तन्वीसोबत डान्स करत असतो पण मात्र त्याला त्याच्या समोर आपली सायली आहे असं जाणवत असतं आणि इतका खुश होऊन तिच्यासोबत डान्स करत असतो. इकडे मात्र तन्वी फार खुश असते. तिला असं वाटतं बरं झालं याला ड्रिंक पाजली. आता ड्रिंक पाजल्यामुळे याला ना मी याची मस्त प्रियसी वाटत असेल, हा माझ्याशी किती छान वागतोय, मला खूप आवडत आहे बाई, हा माझ्याशी इतका प्रेमाने वागतोय असं म्हटल्यानंतर मग तो विचार करू लागतो आणि डान्स करत असतो सायलीच्या विचारामध्ये आणि तितक्यात पाठीमागनं सायलीची एंट्री होते. सायली अर्जुनला बघते डान्स करताना त्या प्रियासोबत डान्स करताना इतका रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. ते पाहून बिचारीचे डोळे भरून येतात. तितक्यात डान्स करता करता अर्जुनचा तोल जातो आणि तोल गेल्यानंतर अर्जुन खाली कोसळतो आणि त्याच्यासमोर त्याला दिसते ती खरी सायली. सायली मात्र आता त्याच्यासमोर हाताची घडी आणि मोठे मोठे डोळे करून उभी असते. अर्जुन तिला पाहून भांबवून जातो. काय म्हणावं काय बोलावं कळत नसतं. तो इकडे तिकडे पाहू लागतो, खाली कोसळलेलाही असतो आणि स्वतःला सावरत उठण्याचा प्रयत्न करतो. तन्वीला मात्र आश्चर्य वाटतं. ती मोठे मोठे डोळे करून आता तन्वीकडेही पाहत असते आणि तन्वी घाबरलेली असते. ही इथे कुठून आली? अर्जुन आता उठून उभा राहतो. पाहतो तर काय, प्रिया आणि सायलीच्या मधोमध अर्जुन उभा असतो. अर्जुन म्हणतो मी तरी सायलीसोबत डान्स करतो, तो सायली इकडे पण दोन्ही बाजूला तो पाहू लागतो कावराबावरा होऊन आणि मग पुन्हा त्याचे डोळे तो पुन्हा चोळू लागतो. चोळल्यानंतर तो पुन्हा पाहतो इकडे सायली इकडे प्रिया, हे काय चाललं आहे म्हणून तो भांबवून जातो. अर्जुन म्हणतो सायली तू इथे कशी काय? तेव्हा सायली फार चिडलेली असते. मोठे मोठे डोळे करून ती अर्जुनकडेही पाहत असते आणि तन्वी लगेच म्हणते अरे वा, तू तर सरप्राईजच दिला आम्हाला इथे येऊन कशी काय भेटलीस तू, छान वाटते. तेव्हा मात्र सायली खूप जोरात रागवते. ती म्हणते तुला भेटायला मी इथे अजिबातच आलेली नाही आणि तू आमच्यामध्ये बोलण्याची काहीही गरज नाही, अशी ती तिच्याकडे मोठं डोळे समोर तिचं बोट असं करून तन्वीशी बोलत असते.
मी माझ्या नवऱ्याशी बोलत असताना तुझी मध्ये मध्ये बोलायची काही गरज नाही असं म्हणते. लगेचच ती तिच्या नवऱ्याशी बोलू लागते. इकडे तन्वी लगेच तोंड फिरवून घेते, इकडे तिकडे पाहू लागते. आता मात्र सायली फार चिडलेली असते अर्जुनवरती. अर्जुनला एकही शब्द ती बोलू देत नसते. अर्जुन तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण सायली इतकी चिडलेली असते ना, ती आता त्याला जाब विचारू लागलेली आहे. अर्जुनला म्हणते, सकाळपासून तुम्हाला मी जवळजवळ 100 फोन केलेले असतील आणि त्या फोनचा एकदाही तू मला रिप्लाय दिलेला नाही, मेसेजचंही उत्तर दिलेलं नाही आणि इतका वेळ झाल्यानंतर तर फोनच स्विच ऑफ यायला लागला. याचा अर्थ काय समजायचं मी? असं ती खडसावून तिच्या नवऱ्याला प्रश्न विचारू लागली. अर्जुन तिला सांगत असतो, मी नाही केला, माझं ऐकून तरी घे, पण ती त्याला काही जुमानत नाही. एकही शब्द त्याचा ऐकून घ्यायला तयार नसते. फाड अर्जुनला बोलू लागलेली असते. सायली बोलत असते की मी इतकी विचारात पडले, नक्की तुम्हाला झालं आहे काय, तुमची तब्येत बरी आहे की नाही, काय झालं असेल, काय अपघात झाला आहे की काय, आणि घरातल्या प्रत्येकाचा तुम्ही विचार करायला हवा ना. इतका वेळ झाला फोनही करून सांगितलेलं नाही, मग माणसं घरातली काळजी नाही करणार तर काय करणार, असं म्हणून ती आता अर्जुनसोबत खूप भांडत असते. तो म्हणतो, माझं ऐकून तरी घ्या, पण ती मध्येच म्हणते, तुम्ही ना आता एक शब्दही बोलायचं नाही, मी तुम्हाला काही बोलू देणार नाही, ऐकणारही नाही. मग अर्जुन हाताची घडी तोंडावर बोट ठेवून तिच्यासमोर उभा राहतो. तन्वी मात्र त्या दोघांकडे पाहत असती. काय यांचं गोडबंगाला आहे, काय भानगड आहे नक्की या दोघांची. सायली चिडलेली असताना अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, ही ना ॲक्टिंग जर करत असेल तर ॲक्टिंग खूप छान करते, पण बऱ्याचदा त्या ॲक्टिंग करण्याऐवजी खरंच चिडलेल्या असत्या, आणि ह्या जर खरंच माझ्यावर चिडलेल्या असतील तर काय होईल. तन्वीवरती सायली चिडलेली असते. मी माझ्या नवऱ्याच्या काळजीत तिकडे विचारात पडले आणि तुम्ही दोघंजण इकडे तुम्ही मजा करत आहे, तुमच्या दोघांचं नक्की चाललं तरी काय आहे, मला आता तुम्ही दोघंजण स्पष्ट उत्तर द्या. तिथे सगळ्या लोकांच्या समोर ही दोघं नवरा बायको भांडत असतात. एक फोन लागला नाही तर तू सरळ अलिबागला माझ्या मागे पाठलाग करत आलीस का, असं सगळ्यांसमोर अर्जुन विचारू लागतो. तेव्हा मात्र सायली म्हणते, का तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला माझ्या याने, काय अडचण झाली, तुमच्या दोघांमध्ये मी अडचण निर्माण केली आहे का, असं ती विचारत असते. तुमच्या बालमैत्रिणीबरोबर तुम्ही छान डान्स करत होतात, मी आल्याने तुमच्या रंगाचा बेरंग झाला, हो की नाही, असं म्हणत ती दोघांकडे खुणवत बोलत असते. आणि अर्जुन तिला समजत असतो, इकडे तिकडे बघा, आजूबाजूचे लोक आपल्याकडेच बघताय, असं चांगलं नाही वाटत सगळ्यांसमोर भांडणं. तेव्हा ती म्हणते, जेव्हा तुम्ही दोघंजण नाचत होता ना, तेव्हा पण ही सगळी माणसं तुमच्याकडे बघतच होती ना, आता आपण भांडतोय मग ते बघताय, मग काय एवढी काळजी करताय, काही काळजी करू नका, लोकांनाही कळले पाहिजे तुमच्या दोघांचे काय धंदे चाललेले आहे ते. अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र सायली त्याला एक शब्दही बोलू देत नाही. तो सांगत असतो की अगं मीटिंगसाठी चाललो होतो, पण ऐन वेळेला मीटिंग कॅन्सल झाली आणि मी इथे पोहोचलेलो होतो, आता करू तरी काय. मग आम्ही दोघंजण ठरवलं की इथे आपण लंच वगैरे करू, थोड्या गप्पा मारू, मग घरी जाऊया, याच्यात काय आम्ही वाईटपणा केला गं. मग सायली म्हणते, अच्छा तुम्ही मीटिंगसाठी आले आणि त्याच्यामध्ये तुम्ही डान्स करत बसले, मग फोन स्विच ऑफ करून, तुम्हाला एवढंही कळलं नाही घरी फोन करून सांगावं, हं, असे सगळे प्रश्न आता सायली अर्जुनला करत असते. आणि तन्वी ते सगळं ऐकत असते. अर्जुनची भांबवलेली परिस्थिती त्याला काहीही बोलता येत नसतं. सायली चिडलेली असते आणि फोनविषयी बोलत असताना अर्जुन म्हणतो, अगं मी नाही स्विच ऑफ केला, माझं ऐक तरी. तेव्हा ती म्हणते, बघू बरं फोन कुठे आहे, माझ्याकडे फोन द्या. मग त्याच्या लक्षात येतं मी तो शूटिंगसाठी लावलेला आहे आणि आता जर हिच्यासमोर बोलला विषय काढला मोबाईलचा तर त्याच्यामध्ये शूट होतं हे तिला दिसेल, असं तो विचारच करत असतो. आणि का ह्या विषय काढत्या मोबाईलचा म्हणून तो फारच भांबवून जातो. फोनचा विषय नका घेऊ असंही त्याला असं वाटत असतं. पण आता सायली फार चिडलेली आहे. सायली त्याला म्हणते, माझ्याकडे तुमचा मोबाईल द्या. तेव्हा मात्र तन्वी म्हणते, फोन अर्जुनने नाही, मी स्विच ऑफ केला होता, कारण तो सारखा वाजत होता, मेसेज येत होते, आम्हाला दोघांना फार डिस्टर्ब होत होतं, म्हणून तो मोबाईल मी त्याच्या हातातनं घेतला आणि स्विच ऑफ केला, तुला काय प्रॉब्लेम. तेव्हा सायली चिडते, माझ्या येण्याने तुम्हाला दोघांना डिस्टर्ब झालं, नक्की तुम्ही दोघंजण करत तरी काय होता. आणि ती प्रियालाही जाब विचारते, एका विवाहित पुरुषासोबत तू इथे एकांतात काय करते हे तरी तुला समजतंय का. प्रिया मनातल्या मनात हसू लागते. हिला ना खूपच त्रास झाला आहे मी याच्या मिठीत दिसले म्हणून, आणि हिला एवढा त्रास होतोय हे पण मला एकदम गारगार वाटतंय, असं ती मनातल्या मनात बोलत असते. प्रियाला सायली धमकी देते, माझ्या नवऱ्याला गळाला लावण्याचा अजिबात प्रयत्न करू नको आणि ही माझी वॉर्निंग समज हवं तर, असं ती तिला धमकी देत असते. तुला वाटत असेल सायली साधी आहे, तिला मी काही अशी गुंडाळून ठेवल, पण तसं काही शक्य होणार नाही. माझ्या नवऱ्यापासून आणि माझ्या घरापासून एकदम 4 पावलं दूर राहायचं, नाही तर गाठ माझ्याशी आहे. मग तन्वी अर्जुनकडे जाते, त्याच्या छातीवरती हात ठेवत त्याला म्हणत असते, अर्जुन तुझी बायको काय रे, असं म्हणतच असताना
मात्र आता सायलीने तिचा तोच हात धरला आणि पिरगळून तिच्या पाठी नेलेला असतो आणि तिला खूप दुखत असतं. ती म्हणते, अरे ही काय करते, अगं सोड माझा हात, मला दुखतंय. मग अर्जुन म्हणतो, सायली काय चाललंय तुमचं, सोडा तिचा हात, दुखतंय तिला. मग सायली सोडते आणि तिला पुढे ढकलते. मग तन्वी तिला म्हणते, माझ्यावर ओरडायचं नाही ना, असले काही प्रकार करायचे नाही. तुझा नवरा माझ्यासोबत एन्जॉय करतोय, त्यात माझी तरी काय चूक, तुझी चूक आहे त्याच्यामध्ये. तुझा नवरा माझ्याबरोबर काय याचं उत्तर आता मी तुला देते. तुझा नवरा तुला फार कंटाळलेला आहे आणि तो बिचारा म्हणून माझ्यासारख्या मुलीसोबत एन्जॉय करत आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता तुझ्या मीच देते, अर्जुन तर काही देऊ शकणार नाही. असंही बोलत ती सांगते, तुझा नवरा तुला इतका कंटाळलेला आहे म्हणून माझ्याकडे प्रेमाच्या शोधामध्ये आलेला आहे. त्याला तू त्याच्या नजरेसमोर सुद्धा नकोय. तुमच्यात जे प्रेम वगैरे जे काही होतं ते कधीच हवेमध्ये विरून गेलं आहे. आणि हे सगळं ती बोलत असताना सायलीच्या मात्र मनावर इतके घात होत असतं, तिच्या डोळ्यात इतके पाणी येत असतं. ती त्याच्याकडे रागारागाने पाहतही असते. अर्जुन मात्र सायलीला खुणवत असतो, चिडू नको, हे आपलं नाटक आहे, सिरियस घेऊ नको जास्त. तू त्या बिचाऱ्याला किती त्रास दिलाय, तुझी संशय वृत्तीमुळे त्याला खूप त्रास होतोय, हेही तुझ्या लक्षात येत नसेल तर मी तुला सांगते. असंही बोलत तन्वी सगळं काही घडाघडा आता सायलीला बोलते आणि त्या गोष्टीचं आता सायलीला फार दुःख होत असतं. मग सायली तिथून रागारागाने निघते. तिच्या पाठोपाठ अर्जुन तिला समजवण्यासाठी येत असतो. तिला सांगतो, माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा ती म्हणते, तुमचा मी पूर्ण व्हिडिओ पाहिला, तुम्ही किती खुश आहात त्या तिच्यासोबत डान्स करताना. तेव्हा तो म्हणतो, अगं माझं एकदा ऐकून तरी घे. तेव्हा समोरून प्रतिमा जात असते, तिच्या हातातली पिशवी बटाट्यांची खाली पडते, ते घेण्यासाठी ती खाली वागते. समोरून मोठी गाडी येत असते आणि हे सगळं सायली पाहत असते. सायली मग त्या म्हातारीला, माई माई उठा असं म्हणत हाक मारू लागते. सायली धावत धावत जाते आणि माईला बाजूला सरसवते आणि ती माई पडल्यामुळे त्याच्या हाताला लागतं. तिथले आजूबाजूचे लोक म्हणतात, यांना डॉक्टरकडे घेऊन जायला हवं. मग रिक्षामध्ये बसून माईंना डॉक्टरकडे घेऊन जातात तिथले लोक. पण तिचा चेहरा सायली पाहते, हा चेहरा मला ओळखीचा वाटतोय. ती अर्जुनला सांगू लागते, हा मला चेहरा ओळखीचा वाटत आहे, आपण यांना थांबवायला हवं म्हणत ती मागे मागे जाते. पुढे जे